ओम श्री गणेशाय नमः. अथ तृतीयोऽध्याय. भगवंताच्या अवताराचे वर्णन. सूतवाच. ओम सद्गुरुनाथ संत कैकाळेश्वर महाराज की जय. व्यास भगवान की जय. सुखऋषी महाराज की जय. गोपाल कृष्णाय नमो. ओम परीक्षित राजाय नमः. ओम पार्वती लक्ष्मी सरस्वते नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सूत उवाच. जगृहे पौरुषं रूपं भगवान् मदादिभिः सम्भूतं षोडश कला माधव लोकशिशु क्षया. सूत म्हणतात, सृष्टीच्या प्रारंभी भगवंतांना लोकनिर्मितीची इच्छा उत्पन्न झाली तेव्हा त्यांनी महत्व आधीपासून 10 इंद्रिये, पंचमहाभूते आणि एक मन अशा 16 कलाने युक्त पुरुष रूप ग्रहण केले. यशांभसी शयानश योग निद्रां वितन्वतः नाभि हृदांबुजा दासीद आ ब्रह्मा विश्वसृजां पतिहा. पाण्यात पहडून योग निद्रा घेत असताना त्यांच्या नाभी सरोवरातून प्रगट झालेल्या कमलापासून प्रजापतीचे अधिपती ब्रह्मदेव उत्पन्न झाले. यस्यावयं व संस्थानैः कल्पितो लोकविस्तरः आतोदय भगवतो रूपं विशुद्धं सत्वमूर्जितं. भगवंताच्या त्या विराट रूपाच्या अंग प्रत्यांगातच सर्व लोकांची कल्पना केली गेली आहे. ते विराट रूप भगवंताचे विशुद्ध असे सत्वमय श्रेष्ठ रूप आहे. पश्यन्त्यादो रूपमद व्रचक्षुषा सहस्रपादोरुभुजाननाद्भुतं सहस्रमूर्धश्रवणाक्षी नासिकं सहस्रमौल्यंबर कुंडलो लसता. योगी दिव्य दृष्टीने भगवंताच्या त्या रूपाचे दर्शन करतात. भगवंताच्या त्या रूपाला हजारो पाय, जांघा, हात आणि मुखे असल्याने ते अत्यंत विलक्षण आहे. त्यालाच हजारो डोकी, कान, डोळे, नाके तसेच हजारो मुकुट असून ते वस्त्रे आणि कुंडले इत्यादी अलंकाराने शोभून दिसते. एतन्नावताराणां निधानं बीजमव्ययं यशाश आशांगेन सृजयन्ते देवतिर्यग्न नरादयान्. भगवंताचे हे पुरुष रूप ज्याला नारायण म्हणतात अनेक अवतारांचे उगमस्थान आहे. यातूनच सर्व अवतार प्रगट होतात. या रूपाच्या लहानातील लहान अंशापासून देवता, पशु, पक्षी आणि मनुष्यादी योनींची उत्पत्ती होते. स एव प्रथमं देवा कौमारं सर्गमास्थितः आचचार दृश्वरं ब्रह्माचर्य मखंडितम. त्याच प्रभूंनी पहिल्या कौमार सर्गात सनक, सनंदन
सनातन आणि संत कुमार या 4 ब्राह्मणांच्या रूपाने अवतार ग्रहण करून अत्यंत कठीण अशा ब्रह्मचर्याचे पालन केले. द्वितीयं तु भवायाश्च रसातलगतां महीम् उद्धरीं शन्नुपादत्त यज्ञेशः सौकरं वपुहा. समस्त यज्ञांचे स्वामी असलेल्या या भगवंतानीच दुसरे वेळी या सृष्टीच्या कल्याणाकरता रसातळात गेलेल्या पृथ्वीला बाहेर काढण्यासाठी वराह रूप धारण केले. तृतीय मृषी सर्गम च देवर्षी त्वमुपेत्य सहा तंत्रम सत्व तमाचष्ट आनयेश कर्मणाम यतः. ऋषी सर्गात देवर्षी नारदांच्या रूपाने 3रा अवतार घेतला आणि 7व तंत्राचा नारद पांचरात्राचा उपदेश केला. या तंत्रात कर्मे करूनच कर्मबंधनातून मुक्ती कशी मिळते याचे वर्णन आहे. तुर्ये धर्म कला सर्गे नरनारायणा वृषी भूत्वा आत्मोपश मोपेत मकरोदम दुश्रवरम तपः. धर्मपत्नी मूर्तीपासून त्यांनी नारायणांच्या रूपाने 4था अवतार धारण केला. या अवतारात त्यांनी ऋषी होऊन मन आणि इंद्रियांचा संयम करून उग्र तपश्चर्या केली. पंचमहा कपिलो नाम सिद्धेशः कालविप्लुतं प्रोवाचा सुरे सांख्यं तत्वग्रामविनिर्णयम्. 5व्या अवतारात ते सिद्धांचे स्वामी कपिल रूपाने प्रगट झाले आणि त्यांनी काळाच्या ओघात लुप्त झालेली तत्व निर्णय करणारे सांख्यशास्त्र आसुरी नामक ब्राह्मणाला सांगितले. षष्ठे अत्रेरपतन्त्वं वृत्तः प्राप्तो अनसूयया अन्वीक्षी किमलर्काय प्रल्हादादिभ्य उचीवानम्. अनुसयेने वर मागितल्यावरून 6व्या अवतारात ते अत्रि पुत्र दत्तात्रेय झाले. या अवतारात त्यांनी अलर्क प्रल्हाद आदींना ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. तथा संपतम अकुत्याम रुचेर्यज्ञो अभ्यजायत सयामाध्येया सुरगणैर पात्स्वाय भुवांतरम. 7व्या वेळेला रुची प्रजापतीच्या अकुती नामक पत्नीपासून यज्ञरूपाने अवतार धारण केला आणि आपले पुत्र याम इत्यादी देवांच्या सह स्वयंभूव मन्वंतराचे संरक्षण केले. अष्टमे मेरुदेव्यां तु नाभिर्जातौरुक्रमः दर्शयनवत्तर्म धीराणां सर्वास्त्र मनं स्कृतं. भगवंतानी ऋषभदेवाच्या रूपाने नाभिराजाची पत्नी मेरुदेवीपासून 8वा अवतार धारण केला. या रूपाने सर्व आश्रमांच्या लोकांना वंदनीय असणारा परमहंस मार्ग दाखविला. ऋषीभिर्याचितो भेजे नवमं पार्थिवं वपुहा दुग्धे मामोष धीर्वी प्रास्तेनायं सौषतम. हे ऋषीनो,
ऋषीने प्रार्थना केल्यावरून 9व्या वेळी ते पृथ्वीराजाच्या रूपाने अवतीर्ण झाले. या अवतारात त्यांनी पृथ्वीतून सर्व औषधी उत्पन्न केल्या. त्यामुळेच हा अवतार सर्वांनाच अतिशय कल्याणकारी ठरला. रूपम सहजगृहे मात्स्यं चाक्षुषोध धीस पल्लवे नाव्यारोप्य महिमय्याम पाद्वये वस्वतं मनु. चाक्षुष मन्वंतराच्या शेवटी जेव्हा त्रैलोक्य समुद्रात बुडू लागले होते तेव्हा त्यांनी मत्स्य रूपाने 10वा अवतार घेतला आणि पृथ्वीरूपी नौकेत बसवून वैवस्वत मनूचे रक्षण केले. सुरासुरानामुदधिं मंथनतामंद्राचलं दद्रे कमठरूपेण पृष्ठ एकादशे विभुहा. देवता आणि दैत्य समुद्र मंथन करीत असताना 11व्या अवतारात भगवंतांनी कासव रूपाने मंदराचल पर्वताला आपल्या पाठीचा आधार दिला. दानवंतरं द्वादशमं त्रयोदशमेव च आपाययत्सुरानन्यान्मो मोहिन्या मोहयन श्रिया. धन्वंतरीच्या रूपात 12वा अवतार धारण करून अमृत घेऊन समुद्रातून ते प्रगट झाले आणि 13वा अवतार मोहिनी रूपाने धारण करून दैत्यांना मोहित करून देवांना अमृत पाजले. चतुर्दशम नारसिंहम आबिभ्र दैतेंद्र आमूर्जितं ददार कर जैर्वक्ष शेरकाम कटक्रुध्यथा. 14व्या अवतारात त्याने नरसिंह रूप धारण केले आणि अत्यंत बलाढ्य अशा दैत्यराज हिरण्यकश्यपूची छाती आपल्या नखाने अशी फाडली जसा चटई विणणारा गवताची काडी मधूनच चिरतो. पंचदशम वामनकं कृत्वांगादध्वरं बलेहा पदत्रयं याचमानः प्रत्यादित्सु श्री विष्टपं. 15व्या वेळी वामन रूप धारण करून भगवंत बळीच्या यज्ञात आले. त्रैलोक्य मिळविण्यासाठी केवळ 3 पावले ठेवणे इतकी जमीन त्यांनी मागितली. अवतारे षोडशमे पश्यनं ब्रह्मद्रोह नृपानं त्रिहा सप्तकृत्वः कुपितो निहा क्षत्राम करोन्महे. 16व्या परशुराम अवतारात राजे लोक ब्राह्मणांचा द्रोह करणारे झाले आहेत असे पाहून क्रोधाने त्यांनी 21 वेळा पृथ्वी निहा क्षत्रिय केली. तथा सप्तादशे जातः सत्यवत्यां पराशरात चक्रे वेदतरोहा शाखा दृष्टा पुंसो अल्पमेधसा. यानंतर 17व्या अवतारात पराशर ऋषीपासून सत्यवतीच्या ठिकाणी व्यास रूपाने भगवंत अवतीर्ण झाली. लोकांची जाण आणि ग्रहणशक्ती कमी झाल्याचे पाहून त्यांनी वेदरूपी वृक्षाच्या अनेक शाखा विभाग तयार केल्या. नरदेवत्व मापन्ना सूर्यकार्य चिकीर्षया समुद्र निग्रहादिनी चक्रे वीर्यान्यतः परमा. देवतांचे कार्य करण्याच्या इच्छेने 18व्या वेळी राजाच्या रूपाने रामावतार धारण करून सेतू बंधन रावणवध अशा शौर्याच्या अनेक लीला केल्या. 19 मे वृष्णेषु प्राप्य जन्मने रामकृष्णाविती भू भगवान हरद्वर. 19व्या आणि 20व्या अवतारात त्यांनी यदुवंशात बलराम आणि श्रीकृष्ण या नावांनी
प्रगट होऊन पृथ्वीवरील दुष्टांचा भार कमी केला. तथा कलौ संप्रवृत्ते सम्मोहाय सुरद्विषा बुद्धो नाम्ना जनसुतः किकटेषु भविष्यति. यानंतर कलियुग आल्यावर देवतांचा द्वेष करणाऱ्या दैत्यांना मोहित करण्यासाठी मगध देशात म्हणजे बिहार अजनाच्या पुत्राच्या रूपाने त्यांचा बुद्धावतार होईल. आथासो युग संध्यायां दस्यु प्रायेषु राजसु जनिता विष्णु यशसो नामना कल्की जगतपती. आणि यापुढे जेव्हा कलियुग समाप्त होण्याचा काळ येईल आणि राजे लोक लुटारूसारखे बनतील तेव्हा जगाचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णू यश नावाच्या ब्राह्मणाच्या घरी कल्की रूपाने अवतार घेतील. अवतारा ह्या संख्येया हरे हा सत्वनिधे द्विजा यथा विदासीनः आकुल्या सरसा शुहा सस्रशः. हे ऋषीनो, एखाद्या न आटणाऱ्या सरोवरातून जसे असंख्य छोटे छोटे प्रवाह निघतात त्याचप्रमाणे सात्वनिधी भगवान श्रीहरींचे असंख्य अवतार होतात. ऋषयो मनोदेवा मनोपुत्रा महोजसा कलाः सर्वे हरेरेव संप्रजापत यस्तथा. ऋषी मनु, देव, प्रजापती, मनुपुत्र आणि असे जितके महान शक्तिशाली आहेत ते सर्व भगवंताचेच अंश आहेत. आयते चांशकलाः पुसंहा कृष्णस्तु भगवानं स्वयं इंद्रारी व्याकुलं लोकं मृडयन्ति युगे युगे. हे सर्व भगवंताचे अंशावतार किंवा कलावतार आहेत, परंतु श्रीकृष्ण स्वतः भगवंत आहेत. जेव्हा प्रजा दैत्यांच्या अत्याचाराने व्याकुळ होते तेव्हा युगायुगात अनेक रूपे धारण करून भगवंत प्रजेचे रक्षण करतात. जन्म गुह्यम भगवतो आयत यत प्रयतो नरः सायं प्रातर् गृह्णनं भक्त्या दुःखग्रामाद्वी मुच्यते. भगवंताच्या दिव्य जन्माची रहस्यमय कथा जो मनुष्य एकाग्र चित्ताने सायंकाळी आणि प्रातःकाळी भक्तीने पठण करतो तो सर्व दुःखापासून मुक्त होतो. एवं द्रुपं भगवतो ह्यारूपस्य चिदात्मनः माया गुणैर्विरचितं मादादिभिरात्मनि. निराकार चिन्मय भगवंताचे जे हे स्थूल जगदाकार रूप आहे ते त्यांच्याच मायेच्या महत्त्वादी गुणांनी भगवंतावर कल्पिले आहे. एव द्रुपं भगवतो ह्यारूपस्य चिदात्मनः माया गुणैर्विरचितं महदादिभिरात्मनि. आयता नभसि मेघो रेणुर्वा पार्थिवो अनिले. एवं द्रष्टरे दृश्यत्वमारोपितं बुद्धिभिः. जसा अल्पबुद्धी माणूस ढगांचा आकाशावर आणि धुळीचा वायूवर आरोप करतो त्याचप्रमाणे अविवेकी पुरुष साक्षी असलेल्या आत्म्यावर दृश्य जगताचा आरोप करतो.
अतः परम यदव्यक्तं व्यूढ गुणव्यूहितं अदृष्टा श्रुतवस्तुत्वात् जीवो यत्पुनर्भव. या स्थूल रूपाच्या पलीकडे भगवंताचे एक सूक्ष्म अव्यक्त रूप आहे, ज्याला स्थूलासारखा आकार नाही. जे पाहता किंवा ऐकता येत नाही तेच त्यांचे सूक्ष्म शरीर आहे. यात आत्म्याचा प्रवेश झाला की त्याला जीव असे म्हणतात व त्याचाच वारंवार जन्म होतो. आयत्रे मे सदसद्रूपे प्रतिषिद्धे स्वयं संविदा अविद्यया आत्मने कृते इति तद ब्रह्म दर्शनम. अविद्येमुळेच आत्म्यावर व सूक्ष्म आणि स्थूल शरीराचा आरोप केला जातो. ज्यावेळी आत्मस्वरूपाच्या ज्ञानामुळे हा आरोप नाहीसा होतो त्याच वेळी ब्रह्माचा साक्षात्कार होतो. आयद्देशो परता दैवी माया वैशारदी मतिहा असंपन्न एवेती विदुर्महिम्नी स्वे महिते. तत्वज्ञानी लोक हे जाणतात की ज्यावेळी परमेश्वराची बुद्धिरूपी माया नाहीशी होते त्याचवेळी जीव परमानंदमय होतो आणि आपल्या स्वरूपात स्थिर होतो. एवं जन्मनि कर्माणि ह्या कर्तुर जनश्च वर्णयन्ति स्म कवयो वेदगुह्यानि ह्यत्पतेः. भगवंताच्या मायाश्रित जन्म कर्मांचे तत्वज्ञानी लोक याच प्रकारे वर्णन करतात, कारण भगवंताचे जन्म कर्म वेदांचे गोपनीय असे रहस्य आहे. आसवाइदं विश्वं मोघलीलः सृजत्यवत्यति न सज्जते अस्मिन् भूतेषु चान्तर्हित आत्मतन्त्रः शारङ्गवर्गीकं जिग्रांती षडो गुणेशः. भगवंताची लीला निश्चित कार्य करणारे आहे. ते लीलेनेच या सृष्टीची उत्पत्ती पालन आणि संहार करतात, परंतु त्यात आसक्त होत नाहीत. प्राण्यांच्या अंतःकरणात गुप्तपणे राहून ज्ञानेंद्रिय आणि मनाचे नियंत्रण करून त्या विषयांना ग्रहणही करतात, परंतु ते स्वतंत्र असल्याने त्यापासून अलिप्त राहतात. न चाश्य कसरी वित्री पुनेन धातू आरवैती जंत्वा कुमनीश उतिहा नामानि रूपानि मनोवचोभिया संतन्वतो नटचर्यामिवाज्ञः. ज्याप्रमाणे अज्ञानी मनुष्य नटांनी केलेल्या करामती समजू शकत नाही, त्याप्रमाणे आपले संकल्प आणि वेदवाणीद्वारा भगवंतांनी प्रगट केलेल्या अनंत नामानी रूपांना तसेच त्यांच्या लीलांना अल्पबुद्धी जीव अनेक तर्क आणि युक्तींनी ओळखू शकत नाहीत. स वेद धातो पदवीं परस्य दुरंत वीर्यस्य रथाग्नपानेह यो मायया संतत यानुवृत्त्या भजेत तत्पाद सरोज गंधम. चक्रपाणी भगवंताची शक्ती आणि पराक्रम अनंत आहेत. ते सर्व जगताच्या पलीकडचे आहेत. जो नेहमी निष्कपट भावनेने त्यांच्या दिव्य चरणकमलांच्या सुगंधाचे सेवन करतो, तोच त्यांचे स्वरूप किंवा लीलांच्या रहस्यांना जाणू शकतो. अतेह धन्या भगवंतं मित्थं
यद्वा सुरदेवे अखिल लोकनाथे कुर्वन्ति सर्वात्मक मात्म भावं न यत्र भूया परिवर्त उग्रहा. हे ऋषीनो, आपण मोठे भाग्यशाली आहात, कारण सर्वांचे स्वामी असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाविषयी आत्मभाव ठेवून त्यांच्यावर अनन्य प्रेम करीत आहात. त्यामुळे या जन्म मरण रूप संसारात परत यावे लागत नाही. इदं भागवतं नाम पुराणं ब्रह्म संहितं उत्तम श्लोकचरितं चकार भगवान नृसिंहा. भगवान वेदव्यासांनी हे वेदतुल्य भगवत चरित्राने परिपूर्ण असे भागवत नावाने पुराण लिहिले आहे. अन्यः श्रेयसाय लोकस्य धन्यं स्वस्य यनं महत तदिदं ग्रहयामास सूतमात्मवतांस वरम. त्यांनी हे प्रशंसनीय कल्याणकारी महापुराण लोकांच्या परम कल्याणासाठी आपल्या आत्मज्ञान शिरोमणी पुत्राला सांगितले. सर्व वेदेतिहासानां सारं सारं समुद्धृतं सतु संश्रावयामास महाराजं परीक्षितं. यात सर्व वेदांनी इतिहासाचे सार संग्रहित केले आहे. शुकदेवांनी हे महाराज परीक्षिताला ऐकविले. प्रायोपविष्टं गंगाया परितं परमर्षिभिः कृष्णे स्वधामोपगते धर्मज्ञानादिभिः स. यात त्यांनी हे प्रशंसीय कल्याणकारी महापुराण लोकांच्या परम कल्याणासाठी आपल्या आत्मज्ञान शिरोमणी पुत्राला सांगितले. यात सर्व वेदांनी इतिहासांचे सार संग्रहित केले आहे. शुकदेवाने हे महाराज परीक्षिताला ऐकविले. सर्व वेदेतिहासानां सारं सारं समुद्धृतं सतो संश्राव्य यामास महाराजं परीक्षितं प्रायोपविष्टं गंगायां परितं परमर्षिभिः कृष्णे स्वधामोपगते धर्मज्ञानादिभिः सह. कलो नष्टदृशामेष पुराणार्को अधुनोदितः तत्र कीर्तयतो विप्रा विप्रर्वेर्भूरितेजसः. अहं चाद्यगमं तत्र निविष्टस्तदनुग्रहात् सोऽहं वहां श्रावयिष्यामि यथाधितं यथामती. त्यावेळी परीक्षित सभोवताली श्रेष्ठ ऋषी सह अमरणोपोषणाचे व्रत घेऊन गंगा तटाकी बसला होता. भगवान श्रीकृष्ण जेव्हा धर्मज्ञान इत्यादीसह आपल्या परमधामाला गेले, तेव्हा या कलियुगातील जे लोक अज्ञानरूपी अंधकाराने अंध झाले त्यांच्यासाठी हा पुराणरूपी सूर्य उगवला. हे ऋषीनो, जेव्हा महातेजस्वी श्री शुक तेथे या पुराणाची कथा सांगत होते तेव्हा मी तेथे बसलो होतो. तेथे मी त्यांच्या कृपापूर्ण संमतीने अध्ययन केले. माझे जसे अध्ययन झाले आणि माझ्या बुद्धीने ते जितके ग्रहण केले त्यानुसार मी आपणास सांगेन. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहितायां प्रथमस्कंदे नैमिषेयो आख्याने तृतीय अध्याय 3 समाप्त. ओम श्रीमद्भागवत महापुराण की जय. ओम व्यास भगवान की जय. गोविंद गोपाल कृष्णाय नमः.